आपल्याकडे मन चंगा तो कठोते में गंगा असं म्हणण्याची पद्धत आहे. अर्थात स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर मन असेल तर ते पावित्र्य, ती सात्विकता सगळीकडे दिसते आणि तेच अध्यात्म असतं असं म्हणतात. अध्यात्म यापेक्षा वेगळं नाही आहे. पण हे मन स्वच्छ करण्यासाठी किंवा मनाला अधिक सुंदर करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. हे मन फार चंचल आहे. मन ताब्यात ठेवणं, ते नियंत्रणात ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. खूप कठीण आहे. बऱ्याचदा असं होतं की ते मन अस्वस्थ होतं. चिंता, काळज्या, विचित्र काहूर अशा सगळ्या व्याधींनी ते मन ग्रासलेलं असतं. अशा वेळेला उपाय कोणता करायचा हे आपल्याला कळत नाही. एक छान उपाय आहे. तो म्हणजे पंधरवड्यातल्या ज्या 11व्या तिथीला एक एकादशी येते. त्या एकादशीचं व्रत करणं. एकादशी अर्थातच भगवान विष्णूला समर्पित भाव ठेवणं किंवा भगवान विष्णूची आराधना करणं. एकादशीचं व्रत हे आपल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा अतिशय उत्तम आहे. किंवा चंद्र जसा कलेकलेने वाढतो किंवा त्याची गती कमी होते, तोच मनाचा कारक आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे मनाला सबळ करण्यासाठी, मनाला जास्त सजवण्यासाठी जर हे उत्तम व्रत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण करायचं ठरवलं तर ते अतिशय उत्तम अशा प्रकारचं आहे. जसं जलाहार, फलाहार किंवा मुक्ताहार असतो, त्याच पद्धतीने एकादशी म्हणजे एकादशीत किंवा एक वेळ जेवून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. या व्रतामुळे फार काही जास्त कठीण नाही आहे. पण ते व्रत केलं की तो उपवास केला आणि भगवान विष्णूचं नामस्मरण जर या काळामध्ये जास्तीत जास्त केलं तर मन आपलं स्वच्छ आणि निर्मळ होऊ शकतं. डिटॉक्स जे आपण म्हणतो आजकाल, ते डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. धन्यवाद.